काल तर पप्पांची काही शॉपिंगच झाली नाही. त्यांना एका दुकानात तर काहीच आवडलं नाही. म्हटलं आता नको, आता आपण परत उद्या येऊया. कारण अजिबातच उभं राहण्याची शक्ती पण नव्हती. कारण खूप आम्ही कोपरगाव फिरलो होतो आणि पूर्ण दिवस आमचा यातच गेलेला होता आणि खूप दगदग पण झालेली होती. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट मस्त थंडा घेतला आणि डायरेक्ट घरी आलो. दुसऱ्या दिवशी मी इतकी आजारी पडले ना, मला डायरेक्ट माझं ब्लडच चेक करावं लागलं. कारण मला इतका विकनेस आलेला होता. मला डायरेक्ट उभं पण राहता येत नव्हतं. मग पटकन सकाळी ब्लड दिलं. तरी पण मला इतकी म्हणजे इतकं फिरण्याची हौस होती ना, मला असा धोंडा स्पेशल करायचा होता. त्याच्यामुळे मी ब्लड दिला आणि लगेच मस्तपैकी अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि परत आम्ही कोपरगावच्या दिशेने निघालो. कोपरगावला निघालो होतो. मस्त म्हटलं चला आता, भाऊ आज गाडी चालवत होता, मी तर त्याच्या साईडला बसलेले होते. पण मी तर काय पप्पांसारखं पकडून बसलेले नव्हते, कारण मला काही भीती वाटत नाही. तो छान अशी मस्त गाडी चालवायला शिकलाय. मस्त प्रेमसागरमधून आम्ही एकदा थोडीशी म्हणजे स्वीटची शॉपिंग केली, कारण थोडंफार मला डेकोरेशनसाठी स्वीट पण पाहिजे होतं. स्वीटची शॉपिंग केली. त्यानंतर गोल्डच्या सेक्शनमध्ये आलो. माझं गळ्यातलं मी रिपेअर करायला टाकलं होतं आणि त्यात थोडंसं फार चेंजेस पण मी केलेले होते. त्याच्यामुळे मला ते पण घ्यायचं होतं. मग मी माझं गळ्यातलं घेतलं आणि त्यानंतर इथं कृषी सेवा आहे आमचं, तर त्यासाठी आम्ही थोडंफार सामान पण आणलेलं होतं. मग तेच आम्ही दुकानात ठेवण्यासाठी आलेलो.